नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो. अंक गणित व बुद्धिमत्ता. तर आज आपण नवीन प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं जे नॉलेज आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे जे नॉलेज आहे ह्या सुपर आयडियाज हे आपल्याला पोचवायचे आहे. त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही शेअर केले तर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला पण तो फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करा. आपण सगळे प्रिव्हियस इयरचे प्रश्न घेतले जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे एक्झाम घेतले जातात त्या एक्झाम मध्ये हे पडलेले प्रश्न आहेत. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तर आपण नवीन प्रश्न बघूया. बघा आता या प्रश्नामध्ये 5/12चे टक्केवारीत रूपांतर करा. या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर 5/12चे टक्केवारीत रूपांतरित करा. ओके, पहिला ऑप्शन 42% आहे, दुसरा ऑप्शन 40%, तिसरा ऑप्शन 41.67%, चौथा ऑप्शन 43%. तर आपण सोल्युशन बघूया. बघा, पहिलं काम करायचं, हा जो नंबर दिलेला आहे तो आहे तसा लिहायचा. 5/12 बरोबर आहे. 5/12 आपल्याला पर्सेंटेज पाहिजे, टक्के पाहिजेत, म्हणून ह्या नंबरला 100ने गुणायचं. कायम लक्षात ठेवा, तुम्हाला इथे या प्रश्नामध्ये जर दिलेला नंबर आहे त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी 100नेच मल्टिप्लाय करायचं. हा नियम लक्षात ठेवा. 100ने मल्टिप्लाय करूया. बघा, 5/12 गुणिले 100 बरोबर 5 गुणिले 100 500 भागिले 12. पुढे 12ने ह्या नंबरला आपण आता भाग लावूया. ओके, 12 चौक 48, पहिला भाग गेला 4चा, 12 चौक 48. ठीक आहे, राहिले 2 पुढचा 0 नंबर घेतला 20. 20ला 12ने भाग लावूया म्हणजे 12 एके 12, राहिले 8ला भाग जात नाही, पॉईंट घेऊया म्हणजे 80. आता 80ला 12ने आपण डिवाइड करूया, 1272. 1272 परत किती राहिले बघा, आता 72 8च राहिले म्हणजे इथे 41.6 चा ऑप्शन करेक्ट आहे. तुम्ही जरी परत 80ला डिवाइड केलं तरी काय 1272 6नच भाग जाणार आहे. त्यामुळे पुढे काय इथे भागाकार करत बसायची गरज नाही. आपला जो ऑप्शन आहे इथे दिलेले जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये बघा 41.6 चा एक ऑप्शन दिलेला आहे, तो ऑप्शन आहे 3 नंबरचा. हा ऑप्शन करेक्ट आहे. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, तुम्हाला जो काय नंबर दिला आहे ते समजा 5/12 आहे तर त्या नंबरला 100ने गुणायचं आणि 100ने गुणाकार करून त्याचं डिवायडिंग करा, भागाकार करा. जे काय उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर असणार आहे. तर या टाईपच्या आयडियाज पाहण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं जे नॉलेज आहे ते वाढवा. ओके, थँक्यू.